Good morning, student. Today we start the lecture series of UHV, that is Universal Human Values and Professional Ethics. This subject is introduced for AC student. म्हणजे हा सब्जेक्ट जो काही आहे तो एसीच्या सर्व विद्यार्थ्यांचा इथं बघा आपण लिहिलं की एसी ऑल ब्रँचेस म्हणजे जवळपास सगळ्या ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस झालेला आहे. तर हा सब्जेक्ट जे काही नवीन सिलेबस आहे म्हणजे NEPचं इम्प्लिमेंटेशन जे काही आहे आपल्या जवळपास महाराष्ट्रात 2024 पासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आणि त्याचाच पार्ट म्हणून हा युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल एथिक्स हा सब्जेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना म्हणजे एसीच्या विद्यार्थ्यांना हा सुरू करण्यात आलेला आहे. तर आता या सब्जेक्टचं आपण एक बेसिक इंट्रोडक्शन बघू या लेक्चरमध्ये आणि बाकी डिटेल डिस्कशन हे पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आता बघा, तर याच्यामध्ये पहिलं युनिट जे आहे इंट्रोडक्शन टू व्हॅल्यू एज्युकेशन हे पहिलं युनिट दिलेलं आहे. आता त्या युनिटमध्ये काय काय आहे तर ते बघू आपण. त्याच्या अगोदर तर SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीज पॅटर्न फॉर UHE म्हणजे या सब्जेक्टसाठी म्हणजे काय पॅटर्न असायला पाहिजे किंवा काय पॅटर्न SPPU ने दिला तर तो आपण एक डिस्कस करू. आता बघा इथं मी लिहिलेला आहे ESE दॅट इज एंड सेम एक्झाम हा 35 मार्कासाठी असेल. नंतर CCE म्हणजेच काय झालं की इथं इथं बघा आपण लिहिलेलं आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हणजे हा CCE हा दिलेला आहे 15 मार्कासाठी. म्हणजे टोटल किती मार्क झाले 15 + 35 म्हणजे टोटल 50 मार्कासाठी हा सब्जेक्ट असेल. आता त्या 35 मार्काचं जे काही पॅटर्न आहे म्हणजे 35 मार्काचं डिवायडेशन कसं झालं हे आपण थोडक्यात बघू. आता डिटेल स्कीम फॉर 35 मार्क्स युनिट वाइज ॲलोकेशन 8 मार्क्स फॉर युनिट 1, 9 मार्क्स फॉर इच युनिट दॅट इज युनिट सेकंड थर्ड अँड युनिट फोर्थ. म्हणजे पहिल्या युनिटसाठी 8 मार्क्स इथं बघा. आता पहिलं युनिट कोणतं आहे इंट्रोडक्शन टू व्हॅल्यू एज्युकेशन याच्यासाठी 8 मार्क्स असतील. Second unit is harmony in the human being. It allocates 9 marks. Then third unit is harmony in family and society. त्याच्यासाठी 9 मार्क्स असतील. देन लास्ट युनिट इज हार्मोनी इन द नेचर और इन ब्रॅकेट एक्झिस्टन्स त्याच्यासाठी सुद्धा 9 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे इथं एक लक्षात घेणं गरजेचं आहे की 8 मार्क्स हे फक्त पहिल्या युनिटसाठी दिलेले आहे. म्हणजे पहिल्या युनिटसाठी 8 मार्क्स असतील आणि जे काही सेकंड युनिट फ्रॉम सेकंड थर्ड अँड फोर्थ याच्यासाठी प्रत्येक युनिटसाठी 9 म्हणजे 9 तिरी किती झाले हे 27 मार्क झाले ना. 8 आणि हे 27 म्हणजे हे टोटल किती झाले आपले 35 मार्क्स. म्हणजे एंड सेम एक्झाम ही 35 ज्याला जर आपण ESC म्हणलं तर ही 35 मार्काची असेल. फक्त लक्षात घेणं गरजेचं आहे की पहिले युनिट 8 मार्काचं आहे. बाकी जे काही सेकंड युनिट थर्ड युनिट आणि फोर्थ युनिट हे 9 मार्काचं आहे. म्हणजे 9 तिरी 27 प्लस पहिलं युनिट हे 8 27 + 8 म्हणजे असं 35 मार्काचं हे एंड सेम एक्झामचं पॅटर्न असेल. आता दुसरा पार्ट घेऊ आपण CC ज्याला आपण इथं म्हटलेलं आहे की हे बघा इथं एक मिनिट हा CC. आता बघा इथं CC साठी म्हणजे जे काय आपण त्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन CC हे किती 15 मार्क्ससाठी दिलेलं आहे. म्हणजे आता 15 मार्काचं डिव्हायडेशन बघा कसं आहे 15 मार्क्स बेस्ड ऑन ऑल द युनिट्स ऑफ कोर्स सिलेबस टू बी शेड्यूल अँड कंडक्टेड ॲट इन्स्टिट्यूट लेवल. आता हे इन्स्टिट्यूट लेवल महत्वाचा वर्ड आहे. आता जे काही 35 मार्काची एंड सेम एक्झाम आहे ही इन्स्टिट्यूट लेवलले नाही. ही एक्झाम ही युनिव्हर्सिटी लेवलले आहे. आणि हे जे काही 15 मार्क दिलेले आहे ना आपण 15 मार्क CC साठी अलॉट केलेले आहे ते कशासाठी आहे ते इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल एक्झाम कंडक्ट करेल. ती एक्झाम युनिव्हर्सिटी कोणती एक्झाम कंडक्ट करणार आहे हे 35 मार्काची कोणती एंडसेम. पण CC जे आहे हे इन्स्टिट्यूट लेवलला एक्झाम कंडक्ट होणार आहे. आता त्या CC मध्ये बघा काय काय असायला पाहिजे किंवा काय त्यांनी जे काही युनिव्हर्सिटीनं काय CC मध्ये घेणं एक्सपेक्टेड आहे असं हे डिटेल आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा युनिट 1 हा पहिला सिरियल नंबर युनिट टेस्ट. आता हे इथं मी अंडरलाईन करतो युनिट टेस्ट. युनिट टेस्ट किती मार्काची आहे 10 मार्काची. आता त्या युनिट टेस्टसाठी सिलेबस काय असेल युनिट 1 आणि युनिट 2 हा 10 मार्काच्या जे काही युनिट टेस्ट आहे त्याच्यामध्ये 2 युनिटवर युनिट टेस्ट होणार आहे. प्रत्येक युनिटला किती मार्क्स असतील 5 म्हणजे युनिट टेस्ट ही 10 मार्काची आणि त्या युनिट टेस्टसाठी
कोणते युनिट असतील तर पहिलं आणि दुसरं. पहिलं युनिट कोणतं आहे आपलं? इंट्रोडक्शन टू व्हॅल्यू एज्युकेशन. सेकंड युनिट कोणतं आहे? हार्मोनी इन ह्युमन बिंग. या दोन युनिटवर जे काही युनिट टेस्ट आहे ती 10 मार्काची, म्हणजे पहिल्या युनिटला 5 मार्क्स असतील, दुसऱ्या युनिटला 5 मार्क्स, असे टोटल 10 मार्क्सवर आपली युनिट टेस्ट होणार आहे. आता नंतर आपल्याला सीसीई किती मार्कचा आहे, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन ही किती मार्क्सचं आहे? 15 मार्क्स. आता 10 मार्क्स आपले कुठे गेले? 10 मार्क्स झाले इथं, की आपले युनिट टेस्ट जी आहे ती पहिल्या आणि दुसऱ्या युनिटवर प्रत्येक प्रत्येक युनिटला 5 मार्क्स, असे दोन युनिटला 10 मार्क्स, म्हणजे त्याच्यामध्ये युनिट टेस्ट ही आपली 10 मार्कासाठी असेल. हे आपलं क्लिअर झालेलं आहे. आता राहिले आपल्याजवळ किती? 5 मार्क्स, कारण की आपलं सीसीई किती मार्काचं आहे? 15. त्याच्यापैकी 10 मार्क्स युनिट टेस्टचे गेले. आता किती आहेत राहिलेले आपले? 5 मार्क्स. 5 मार्कासाठी काय एक्सपेक्टेड आहे बघा. सेमिनार प्रेझेंटेशन, ओपन बुक टेस्ट, असाइनमेंट और केस स्टडी, या चारपैकी तो जो काही सब्जेक्ट टीचर आहे तो चारपैकी कुठलीही ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आणि ती ऍक्टिव्हिटी कशी कोणत्या युनिटवर घ्यायची आहे? युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4. मग तर जो काही सब्जेक्ट टीचर आहे त्याला जर वाटत असेल की सेमिनार घ्यायचा, तर तो सेमिनार घेईल, मुलांचं प्रेझेंटेशन घेईल. नंतर तो ओपन बुक टेस्ट घेईल, किंवा तो टीचर असाइनमेंट किंवा केस स्टडी याच्यामधलं चारपैकी कुठलीही ऍक्टिव्हिटी तो सब्जेक्ट टीचर त्या इन्स्टिट्यूट लेवलला घेऊ शकतो. म्हणजे आपलं आता हे 15 मार्काचं डिस्ट्रीब्युशन क्लिअर झालं सगळ्यांचं. 10 मार्क्स युनिट टेस्टला, आणि 5 मार्क्स हे कशाला आहे? सेमिनार प्रेझेंटेशन, ओपन बुक टेस्ट, असाइनमेंट, केस स्टडी. आणि हे कशी कोणत्या युनिटवर आहे? हे 3 आणि 4 वर असेल. युनिट टेस्ट 1 आणि 2 वर. युनिट टेस्टला 10 मार्क्स, नंतर सेमिनार और ओपन बुक टेस्ट और असाइनमेंट और केस स्टडी याला 5 मार्क्स. आणि ते कोणते युनिटवर असतील? युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 वर 5 मार्क्स. म्हणजे टोटल किती झाले आपले? हे 10 आणि हे +5, म्हणजे टोटल 15 मार्क्स आपल्याला कशाला कशासाठी दिलेले आहेत? सीसीई, ज्याला आपण म्हटलेलं आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल. आपलं एंड सेम एक्झामचं हे पण पॅटर्न क्लिअर झालं. सीसीई म्हणजे काय? कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, हे 15 मार्क्स, आणि एंड सेम एक्झाम हे 35 मार्कासाठी. एंड सेम एक्झाम युनिव्हर्सिटी हे करेल इव्हॅल्युएशन, किंवा युनिव्हर्सिटी ऑर्गनाईज करेल. पण सीसीई हे इन्स्टिट्यूट लेवलला एक्झाम होणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एंड सेम एक्झाम युनिव्हर्सिटी लेवलला होणार आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी. पण इन्स्टिट्यूट लेवलला फक्त एससीसी, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हटलं, हे इन्स्टिट्यूट लेवलला 15 मार्कासाठी एक्झाम कंडक्ट करण्यात येईल. इथपर्यंत कोणालाही डाऊट नसेल. नंतरची स्लाइड. आता बघा, आपण सिलेबसचं एक जनरल स्ट्रक्चर बघितलं. आता हे रिसोर्सेस काय असतील, म्हणजे हा जो का युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल इथिक्स हा सब्जेक्ट शिकण्यासाठी रिसोर्सेस म्हणजे कोणतं मटेरियल वापरलं पाहिजे हे बघा. आता पहिली तर टेक्स्ट बुक दिलेलं आहे. आता टेक्स्ट बुक बघा, अ फाउंडेशन कोर्स इन ह्युमन व्हॅल्यू अँड प्रोफेशनल इथिक्स. मग हे समोर ऑथरचे नाव वगैरे, त्याचा ISBN नंबर, हे सगळं दिलेलं आहे. तर हे बुक म्हणजे याच्यामध्ये जवळपास जर आपण ऑब्झर्व केलं तर जवळपास 95% सिलेबस याच बुकमध्ये कव्हर केलेला आहे. नंतर दुसरं एक टीचर्स मॅन्युअल फॉर हे फाउंडेशनल कोर्स इन ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल इथिक्स, हे सुद्धा एक टेक्स्ट बुक दिलेलं आहे. पण मी सांगितलं की या बुकमध्ये जवळपास 95 किंवा 98% सिलेबस कव्हर केलेला आहे. तर याच्यामध्ये आणि फार छान लँग्वेजमध्ये हे बुक वरचं दिलेलं आहे. तर आणि खाली रेफरन्स बुक पण दिलेले आहेत बरेच. तर आता बघा इथं किती जवळपास 7 ते 8 रेफरन्स बुक दिलेले आहे साईटवर. तर याच्यापैकी हे सुद्धा ज्या कोणताही विद्यार्थी याच्यामधलं कोणतंही बुक हे सुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर NPTEL कोर्सेस सुद्धा दिलेले आहेत. आता इथे मी मेन्शन केलेलं नाही, पण ज्या विद्यार्थ्याला या सब्जेक्टवर NPTELचे कोर्ससाठी काही रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते सुद्धा करू शकतात. म्हणजे ज्यावेळेस NPTELचे जे काही कोर्सेसचे रजिस्ट्रेशनची ॲड येईल त्यावेळेस तो विद्यार्थी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. म्हणजे हे सोर्सेस, लर्निंग रिसोर्सेस म्हणजे काय? टेक्स्ट बुक, रेफरन्स बुक आणि NPTEL एवढं सारं असेल. नंतरची स्लाइड. आता बघू आपण युनिट 1 मध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे. युनिट 1 आपण बघितलं की त्याचं टायटल किती काय होतं? इंट्रोडक्शन टू व्हॅल्यू एज्युकेशन. आणि मी हे पण सांगितलं की त्याला 8 मार्क्स असाइन केलेले आहेत. आता
आउटलाईन ऑफ युनिट वन म्हणजे या युनिटमध्ये काय काय सिलेबस आहे. तर फर्स्ट वन इज अंडरस्टँडिंग व्हॅल्यू एज्युकेशन, हा पहिला बीट असेल. सेकंड बीट इज सेल्फ एक्सप्लोरेशन ॲज द प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, हा सेकंड बीट असेल. नंतर थर्ड बीट इज कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, द बेसिक ह्युमन अस्पायरेशन अँड देअर फुलफिलमेंट, दॅट इज थर्ड बीट. अँड फोर्थ वन बीट इज राईट अंडरस्टँडिंग रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटी. फिफ्थ बीट इज happiness and prosperity current scenario. And last bit is method to fulfill the basic human aspiration. म्हणजे पहिल्या युनिटमध्ये टोटल 6 बीट दिलेले आहेत किंवा 6 सब पार्ट दिलेले आहे. युनिटचं नाव काय, इंट्रोडक्शन टू व्हॅल्यू एज्युकेशन. तर या युनिटमध्ये टोटल 6 बीट किंवा 6 सब पार्ट आपल्याला स्टडी करायचे आहेत. हा, नंतरची स्लाइड बघा. आता मी पहिले म्हणजे प्रत्येक लेक्चर मध्ये किंवा विद्यार्थ्यांना हे सांगत असतो, जेव्हा एखादा सब्जेक्ट आपल्याला युनिव्हर्सिटीने किंवा सिलेबसमध्ये आला, तर तो सब्जेक्ट का आला हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सब्जेक्ट शिकण्यात मजा येत नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच आता बघा, आपण लिहिलं की व्हाय दिस युएचव्ही सब्जेक्ट इंट्रोड्यूस, हा सब्जेक्ट म्हणजे सिलेबसमध्ये का टाकण्यात आला. आता बघा, तर तुम्ही म्हणसाल सर मग याच्या अगोदरच युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू असं नव्हतं का, तर होतं याच्या अगोदर सुद्धा असे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. म्हणजे जर म्हणजे सब्जेक्टमध्ये आलं म्हणूनच आहे का, तर नाही. फक्त आपण NEP हे पॉलिसी इम्प्लिमेंट करताना फक्त हे सिलेबसमध्ये टाकलं, पण याच्या अगोदर इनडायरेक्टली अस्तित्वात नव्हतं का, तर होतं. म्हणजे जर आपण ऑब्झर्व केलं, आपल्या इकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ह्या युनिव्हर्सिटी होत्या, त्यात मेनली फोकस ऑन युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूवरच त्यांचा बराचदा फोकस होता. आणि नंतर आता जर आपण ऑब्झर्व केलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये हे सर्व ऑलरेडी दिलेलं आहे. जर कोणी इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचलं असेल तर तर तो तर ह्युमन व्हॅल्यूचा किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा तर खजानाच आहे. म्हणजे त्याच्यामुळे सिलेबसमध्ये आलं म्हणूनच हे आहे असं नाही. म्हणजे फक्त एक हे म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हे सगळ्या आपल्या इकडे आहेत. मी सांगितलं पहिले पण, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला या युनिव्हर्सिटीमध्ये जे काही आपल्या प्राचीन युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये या गोष्टीवरच जास्त इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे सर्व ऑलरेडी आहे. तर त्याच्यामुळे असं चुकीचा अर्थ न घेता, म्हणजे बाबा अगोदर आम्हाला युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू माहीतच नव्हत्या का, तर आपल्या इथं ऑलरेडी आहे सगळे. आता बघा की हा सब्जेक्ट का इंट्रोड्यूस करण्यात आला. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू वॉज इंट्रोड्यूस बिकॉज इन टुडेज रियालिटी एज्युकेशन ऑफन प्रोड्युसेस स्किल वर्कर, पॅकेज अर्नर, मेरिट लर्नर, बट नॉट नेसेसरी गुड ह्युमन बिंग. आपण बऱ्याचदा बघतो की जे काही सध्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत हे फक्त फोकस कशावर देत आहे, स्किल, पॅकेज, मेरिट, बट नॉट नेसेसरी गुड ह्युमन बिंग. म्हणजे मी बऱ्याचदा सांगतो की बाबा, मग काही लोक म्हणतात की क्वालिटी एज्युकेशन दिल्यानंतर प्रश्न सॉल्व्ह होतील का. तर मी एक साधं एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या देशाची पॉप्युलेशन 145 कोटी आहे सध्या. तर आपण सगळ्यांना जरी IIT IIMच्या डिग्र्या दिल्या म्हणून सगळ्या सामाजिक प्रश्न सॉल्व्ह होतील का, असं समजणं तर फार फार तर एक खोटा आशावाद आपण कन्सिडर करू. तशानं कुठलीही समस्या सॉल्व्ह होत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत गुड ह्युमन बिंग म्हणजे शिक्षणातून जोपर्यंत चांगले माणसं तयार होत नाही तोपर्यंत सोशियल डिसऑर्डर ही कंटिन्यू असणार आहे. म्हणजे आपण काय केलं की शिक्षणाचा जे काही पर्पज आहे, कोर पर्पज आहे, तो आपण एकदम नॅरो अँगलनी कन्सिडर केला. त्याच्यामधून सोशियल डिसऑर्डर निर्माण झालेले आहेत. आता बघा, शिक्षणाचा एक साधा उद्देश काय असते की इट इज द मॅन मेकिंग प्रोसेस. त्यानं शिक्षणानं माणसं बनली पाहिजे, एक साधा हेतू आहे. दुसरा हेतू असा आहे, शिकलेल्या लोकांच्या गर्दीचं शांतताप्रिय समाजात रूपांतर होणे, हे दुसरी गरज आहे. तिसरा उद्देश असा असे की त्याने शिक्षणानं सामाजिक समस्या सोडवणं एक्सपिट आहे. हे हे 3 कोर पर्पज आहे. याच्या पलीकडे दुसरा कोणता पर्पज नाही. पण आपण त्याला चुकीच्या अँगलनी घेऊन, म्हणजे फक्त स्किल वर्कर किंवा पॅकेज अर्नर किंवा मेरिट लर्नर किंवा डिग्र्या घेणं एवढंच, म्हणजे नॅरो अँगलनी आपण विचार केला, त्याच्यातून सोशियल डिसऑर्डर निर्माण झाली. मग सर हे रोजगारी आवश्यकता आहे, पण त्याच्यासाठी शिक्षण आहे का, तर नाही. म्हणजे शिक्षणानं ठीक आहे ना बाबा, रोजगार मिळालाच पाहिजे त्याला, किंवा पण तो म्हणजे तेवढंच म्हणजे शिक्षण आहे का, तर त्याच्यासोबत काही जे काही ह्युमन व्हॅल्यूज, जे काही इथिक्स,
किंवा मोरॅलिटी ह्या गोष्टी सुद्धा येणं एक्सपेक्टेड आहे. नुसतं रोजगार म्हणजे तेवढा नाही, तर रोजगारासोबत या जर गोष्टी आल्या तरच त्याला आपण होलिस्टिक एज्युकेशन असं म्हणू. अदरवाईज नुसतं याच गोष्टीवर जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर जे काही सोशल डिसऑर्डर आहे कंटिन्युअस राहणार आहे. तर त्याच्यामुळे शिक्षण घेत असताना रोजगार याच्या सोबतच आपल्याला इथिक्स, मोरॅलिटी, व्हॅल्यूज किंवा ह्युमन व्हॅल्यूज या गोष्टीवर सुद्धा फोकस, नुसता फोकस देऊनच चालणार नाही, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा आचरणात आणणं सुद्धा गरजेचं आहे. बघा आता, we see rising issues like stress, corruption, social conflicts, environmental damage, and lack of trust in the relationship, even among the highly educated people. म्हणजे असं दिसते का आपल्याला ह्या प्रॉब्लेम फक्त जे काही कमी शिकलेले लोक आहेत त्याच्यामध्ये आहे का? तर नाही, इव्हन अमॉंग द हायली एज्युकेटेड पीपल यांच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणून काय झालं, मी इथेही मेन्शन केलं की नॉट नेसेसरी गुड ह्युमन बिईंग, म्हणजे जे काही आपण एज्युकेशन जे काही चालू आहे सध्या त्याचं आवश्यक नाही की त्यांना गुड ह्युमन बिईंग प्रोड्यूस होत आहे, पण एक्सपेक्टेड आहे का? तर हो, म्हणजे शिक्षणातून माणूस बनणं हे एक्सपेक्टेडच आहे. पण तसं प्रत्यक्ष ऑड केस सोडल्या तर आपल्याला बनताना ग्राउंड बेसिस रियालिटीवर दिसत नाहीत. त्याच्यातून जे काही मी सांगितलं की सोशल डिसऑर्डर निर्माण झाली. This shows that knowledge alone is not enough. People also need clarity about what is right, what is enough, and how to live in harmony with their self, family, and nature. हार्मोनी म्हणजे काय? की कोऑर्डिनेशन मध्ये किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट मध्ये किंवा इंटरडिपेंडन्स किंवा गिव्ह अँड टेक पॉलिसी इम्प्लिमेंट करणं, त्याला आपण म्हणतो हार्मोनी. मग हार्मोनी कसं आहे? नुसतं सेल्फमध्ये काय नाही, सेल्फ असायला पाहिजे, फॅमिली, सोसायटी आणि नेचर याच्या समोर हार्मोनी म्हणजेच कोऑर्डिनेशन. बाय इन्क्लुडिंग दिस सब्जेक्ट, द एम इज टू हेल्प द स्टुडंट डेव्हलप एम्पॅथी, हॉनेस्टी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, सो they can apply their technical or professional skill in the way that benefits both themselves and society. It addresses the gap between material success and human well-being, ensuring education leads to a balanced, meaningful life rather than just uh, 4 times P लिहिलं मी, म्हणजे काय? पॅकेज, पदवी, पर्सेंटेज अँड पोस्ट. म्हणजे की याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की म्हणजे इन्शुरिंग एज्युकेशन लेड्स टू द बॅलन्स अँड मिनिंगफुल लाईफ रॅदर दॅन जस्ट द पॅकेज. म्हणजे 4 P जे काही लिहिले आपण, पी पी पी, म्हणजे नुसतं या 4 P वर कॉन्सन्ट्रेट न करता बॅलन्स आणि मिनिंगफुल लाईफ हे शिक्षणातून एक्सपेक्टेड आहे. तर होप करतो की लेक्चर समजलं असेल. थँक्यू.